Hello students, this is Akshata, your educator. I welcome you all on the platform of Global Online. As we know friends, Global Online platform has launched a complete series for upcoming Maharashtra BEd examination and ELCT 2023. In this particular series, we'll be dealing with the topics from the मेंटल ॲबिलिटी युनिट. तर आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण प्रॉफिट अँड लॉस जो टॉपिक आहे मेंटल ॲबिलिटीचा तो डिस्कस करणार आहोत. सो बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, लेट अस डिस्कस व्हॉट आर द फीचर्स that has been launched by Global Online platform in this particular complete course. Here you will be provided with full syllabus video lectures, 10 full syllabus test series, full syllabus complete notes, 2000 plus MCQ question bank. All above features will be provided to you in the course fees of just 1000 rupees. तर तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल विथ एक्सेसिंग ऑल अबव फीचर्स तर तुम्ही ह्या पर्टिक्युलर व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, विच इज 8179138413 किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनी जे डाउनलोड करू शकता. आता या पर्टिक्युलर कोर्समध्ये BEd CETचं प्रेपरेशन करून घेण्यात येईल. जर तुम्हाला BEd CET सोबत ELCTचं प्रेपरेशन करायचं असेल तर तुम्ही हा पर्टिक्युलर कोर्सला जे आहे एनरोल करू शकता, ज्यामध्ये कंपाइल्ड प्रिपरेशन ऑफ BEd CET अलॉंग विथ ELCT करून घेण्यात येईल विथ अगेन द सेम फीचर्स, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, फुल सिलेबस कंप्लीट नोट्स अँड 2000 प्लस क्वेश्चन बँक. ह्याची फक्त कोर्स फीस असणार आहे 1500 रुपीज, ज्यामध्ये तुम्हाला कंपाइल्ड प्रिपरेशन ऑफ CET प्लस ELCT असेल. आणि जर फक्त ELCTचं CETचं नॉट ELCT फक्त CETचं जर प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही ते एनरोल करू शकता इन द फीस ऑफ 1000 रुपीज. ओके. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. ॲप्लिकेशनला इन्स्टॉल केल्यावरती ओपन करा, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोअर नावाचा आयकन आहे, त्यावरती क्लिक करा. माय कोर्सेस या पेजवरती जाल. वरच्या साईडला जो सर्च टॅब दिसतो त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्ही जो आहे कोर्स सर्च करू शकता. फॉर महाराष्ट्र सेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर CSIR नेट पेपर 1 पेपर 2, UGC नेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे जे आहेत डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही ते कोर्स जे कोणता हवा आहे त्याला एनरोल करू शकता आणि तुमचं प्रेपरेशन बूस्ट करू शकता. तर लेक्चरला आता आपण सुरुवात करूयात. सो द फर्स्ट क्वेश्चन, अ टेबल इज सोल्ड फॉर ₹6,400 at a loss of 20%. व्हॉट इज द कॉस्ट प्राईज ऑफ द टेबल. एक टेबल आहे, टेबल जो आहे 6,400 रुपयाला आपण विकला, तर त्यावरती जो तोटा झाला आहे तो किती आहे 20%चा. एक टेबल 20% तोट्याने आपण 6,400 रुपयांना विकत आहोत बेसिकली. आणि टेबलची किंमत काढायला सांगितलेली, आपल्याला कॉस्ट प्राईस काढायला सांगितली, खरेदी किंमत. तर यामध्ये लक्षात घ्या आता क्वेश्चन. ओके, तर यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, एक सेकंड. ओके, तर यामध्ये आपल्याला दिलेलं काय आहे, अ टेबल इज सोल्ड फॉर रुपीज हाऊ मच 6,400 रुपीज. ओके, तर सेलिंग प्राईस किती झाली, सेलिंग प्राईस झाली 6,400. लॉस कितीचा झालेला आहे, लॉस कितीचा झालेला आहे 20%चा लॉस झालेला आहे. शोधायला काय सांगितलं आहे, कॉस्ट प्राईज शोधायला सांगितलेली आहे. ठीक आहे, तर अशा क्वेश्चन्समध्ये ज्यामध्ये तुम्हाला सेलिंग प्राईस दिलेली असते किंवा कॉस्ट प्राईस दिलेली असते आणि लॉस दिलेला असेल, ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे, आपण फॉर्म्युला पण बघितला होता. कोण, सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस 100 मायनस लॉस अपॉन 100, बरोबर. ठीक आहे, तर या पर्टिक्युलर प्रश्नासाठी आपल्याला कॉस्ट प्राईस शोधायची आहे. तर 6,400 इथे सेलिंग प्राईस जागी टाकू, कॉस्ट प्राईस इथे टाकू. 100 मायनस लॉस कितीचा आहे सर 20चा आहे, अपॉन 100 करा. ठीक आहे, तर 6,400 इज इक्वल टू कॉस्ट प्राईस 80 अपॉन 100. ओके, कॉस्ट प्राईस काय येणार आहे मग, इथे 0 कट झाला. ओके, कॉस्ट प्राईसला मी काय घेऊ शकते, 6,400 गुणिले 10/8 घेऊ शकते. ठीक आहे, जे 10 इकडे भागाकारात होतं इकडे नेल्यावर गुणाकारात जाणार आहे. अँड 8 गोज इन डिव्हिजन. ओके, सो 8 8 आर अगेन 6400 अँड दिस इज गोइंग टू बी 8,000 रुपीज. सो 8,000 काय आली तुमची कॉस्ट प्राईज आली, कॉस्ट प्राईज आली. आता हे एवढं सगळं सॉल्व करण्याच्या पेक्षा
यामध्ये तुम्हाला मैं एक सिंपल ट्रिक देना है। अभी जो हमने यहाँ पे जो सॉल्व किया था, दिस वॉज अकॉर्डिंग टू द फॉर्मूला, दिस वॉज अकॉर्डिंग टू द फॉर्मूला। ओके, सो ऐसी चीज़ पढ़ेंगे आज हम जहाँ पे आपको फॉर्मूला यूज़ करने की ज़रूरत नहीं पड़ेगी, शॉर्ट ट्रिक्स यूज़ करके ही आप क्वेश्चन सॉल्व कर पाएंगे। ठीक है, तो फिर पहला क्वेश्चन देखते हैं। यहाँ पे इसको रब आउट करते हैं। प्लीज इसका स्क्रीनशॉट ले लेना, ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा। आता आपण शॉर्ट ट्रिक बघूयात। ओके, आय होप तुम्ही सगळ्यांनी लिहिलं असेल। आता मी रब करते। ओके, आता शॉर्ट ट्रिक काय समजून घ्या। पहिली गोष्ट, प्रश्नामध्ये काय दिलेलं आपल्याला, सेलिंग प्राइस दिली। सेलिंग प्राइस किती आहे, 6400। लॉस पर्सेंटेज देऊन ठेवलेलं आहे, किती आहे, 20%। शोधायला काय सांगितलं, कॉस्ट प्राइस शोधायला सांगितलं। ठीक आहे, तर शॉर्ट ट्रिक काय, प्लीज लक्षात घ्या। शॉर्ट ट्रिक काय, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस असं लिहायचं आहे पहिली गोष्ट तर। ओके, आपल्याला ॲज पर द क्वेश्चन सेलिंग प्राइस माहिती आहे, कॉस्ट प्राइस माहिती नाही, कॉस्ट प्राइस शोधायचं आहे। सेलिंग प्राइसच्या जागी एक्झॅक्ट सेलिंग प्राइसच्या खाली सेलिंग प्राइस लिहायचं, कॉस्ट प्राइसच्या खाली कॉस्ट प्राइस लिहायचं। परत एकदा लक्षात घ्या, हम जो यहाँ पे अभी करने वाले, सेलिंग प्राइस और कॉस्ट प्राइस लिखा मैंने यहाँ पे, कॉस्ट प्राइस CP, सेलिंग प्राइस SP लिखा। क्वेश्चन के अकॉर्डिंग जो कोई भी सेलिंग प्राइस या कॉस्ट प्राइस दे रखा है उसके एग्जैक्ट नीचे हमें वो वैल्यू लिखनी है। तो देखना अभी यहाँ पे कॉस्ट प्राइस की वैल्यू पता है, नहीं, क्वेश्चन मार्क। सेलिंग प्राइस पता है, कितनी है, 6400। राइट इट डाउनवर्ड्स। ओके, आता यामध्ये दुसरी जी इम्पॉर्टंट गोष्ट करायची आपल्याला कॉस्ट प्राइसची व्हॅल्यू 100 पकडायची आहे। कॉस्ट प्राइसची व्हॅल्यू 100 पकडायची आहे। का 100 पकडायची आहे लक्षात घ्या। बेस व्हॅल्यू 100 जर पकडली आपण, यावरती 20% लॉस इझिली काढू शकतो। जर एखादी वस्तू आपण 100 रुपयाला विकत घेत आहात, म्हणजे त्याच्यातली खरेदी किंमत 100 रुपये जर आपण पकडत असाल, त्यावरती 20% कॅल्क्युलेट करायला सोपं जाईल आपल्याला, बरोबर। तो यहाँ पे मैंने क्या किया, कॉस्ट प्राइस की वैल्यू एक अज्यूम की है। कौन सी वैल्यू अज्यूम की है, 100 रुपये। 100 रुपये हमने यहाँ पे एक वैल्यू कंसिडर की है। क्यों कंसिडर की है, क्योंकि उसके ऊपर कैलकुलेशंस करना, परसेंटेज निकालना इजी हो जाएगा, इसलिए 100 रुपीज़ लिया। तो मुझे बताना 100 रुपीज़ के ऊपर 20% का लॉस हो रहा है, इट मीन्स 20 रुपीज़ का लॉस हो रहा है। तो 100 रुपीज़ के ऊपर अगर 20 रुपीज़ का लॉस हो रहा है, इट मीन्स सेलिंग प्राइस कितनी रहेगी, 80 रुपीज़। इतना तो सबको समझ आ गया होगा। फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं, कॉस्ट प्राइस लिहिली आणि सेलिंग प्राइस लिहिली। प्रश्नाच्या अकॉर्डिंग, प्रश्नामध्ये जे काही कॉस्ट प्राइस दिली, जे काही सेलिंग प्राइस दिली, जी जशाच तशी मी काय केली, एकाच्या खाली एक लिहिली। प्रश्नामध्ये कॉस्ट प्राइस दिली होती का, नाही, क्वेश्चन मार्क दिलं। प्रश्नामध्ये सेलिंग प्राइस दिली 6400। तर यामध्ये कॉस्ट प्राइस मी काय पकडत आहे, 100 अज्यूम करत आहे। व्हॅल्यू काय करत आहे, मी कन्सिडर करत आहे। ह्या व्हॅल्यूवरती 20%चा जर लॉस असेल, तोटा असेल, म्हणजे 20 रुपयाचा लॉस झाला। 20 रुपयाचा लॉस असेल म्हणजे सेलिंग प्राइस किती असणार आहे, 80 रुपये। एवढं सगळ्यांना क्लिअर झालं असेल। आता जी गोष्ट करायची, अभी जो चीज़ करनी है हमें, दैट इज़ क्रॉस मल्टीप्लिकेशन। व्हाट वी हैव टू डू, वी हैव टू क्रॉस मल्टीप्लाई। क्रॉस मल्टीप्लाई करना मतलब अभी क्या करना है, देखो ना, अभी इधर 100 इंटू 6400, मैंने क्या किया, 100 इंटू 6400 इज़ इक्वल टू, दोनों के अंदर क्या आएगा, इज़ इक्वल टू 80 इंटू क्वेश्चन मार्क इंटू 80। क्वेश्चन मार्क जो हमें फाइंड आउट करने, या फिर एक्स पकड़ लेना उसको, क्वेश्चन मार्क इंटू 80। आता शोधायची काय, ह्याची व्हॅल्यू शोधायची। तर हा जो आहे इकडे गुणाकारात, इकडे नेल्यावर भागाकारात जाईल। 100 इंटू 6400 अपॉन 80 कर देना। 0 0 कट झाला, 8 8 जार 64, इथला 0 0, इथला एक ॲड करा, किती झाले टोटल, 8000 रुपीज़। राइट, तर कॉस्ट प्राइस किती आली, 8000। फॉर्मूला यूज़ करायची गरज पडली नहीं। क्या क्या चीज़ें की मैंने फिर से एक बार रिपीट करती हूँ, फिर से रब करके एक बार रिपीट करती हूँ, अच्छे से समझ लेना। यहाँ पे लैंग्वेज बैरियर बिल्कुल नहीं आने दूंगी मैं दोनों भी लैंग्वेज में एक्सप्लेन करूँगी। क्वेश्चन में सेलिंग प्राइस दे के रखा है 6400, लॉस दे के रखा था 20%। ढूंढने क्या निकालना है, कॉस्ट प्राइस ढूंढना है, ठीक है।
तो फिर यहाँ पे मैंने क्या किया, कॉस्ट प्राइस और सेलिंग प्राइस का एक कॉलम बनाया, कॉस्ट प्राइस के नीचे कॉस्ट प्राइस लिखा। कॉस्ट प्राइस क्वेश्चन में दिया है क्या, नहीं, सपोज इसको क्वेश्चन मार्क ही रखते हैं। सेलिंग प्राइस क्वेश्चन में क्या दिया है, 6400, ठीक है। अभी यहाँ पे मैं क्या कर रही हूँ, 100 रुपीज़ को कॉस्ट प्राइस अज्यूम कर रही हूँ मतलब कंसिडर करना है 100 रुपये। 100 रुपये ही क्यों कंसिडर किया, क्योंकि उसके ऊपर लॉस या फिर प्रॉफिट हम कैलकुलेट इजीली कर सकते हैं, राइट। तो अगर इसके ऊपर 20% का लॉस हो रहा है, इट मीन्स 20 रुपये का लॉस हो रहा है, मतलब 100 रुपये के ऊपर 20 रुपये का लॉस, यानी कि 80 रुपये क्या रहेगी, अपनी सेलिंग प्राइस रहेगी, ठीक है। थर्ड इंपॉर्टेंट स्टेप क्या करना है, क्रॉस मल्टीप्लिकेशन करना है। क्रॉस मल्टीप्लिकेशन में क्या करेंगे आप, 6400 इंटू 100 इज इक्वल टू 80 इंटू क्वेश्चन मार्क, कर लेना कैलकुलेशन। ये 0 0 कट हो गया, 8 8 जार 6400, 8000 रुपीज़ क्या आ गया, आपकी वॅल्यू आ गई। आय होप सगळ्यांना हे समजलं असेल, ठीक आहे। मूविंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 पण सेम टाईपचाच आहे, ओके। अ बॅग इज बॉट फॉर ₹420 and sold at a profit of 15%. What is the selling price of the book? Now, look here, a bag is bought at 420 rupees. Cost price दिलेली आहे, बॅग 420 रुपयाला आपण खरेदी करत आहोत, ओके। आणि सेलिंग प्राइस दिली का, प्रश्नामध्ये विक्री किंमत दिली का, नाही, पण काय दिलं आहे, विक्री, जेव्हा आपण ती बॅग विकतो त्या बॅगच्या मागे आपण प्रॉफिट कमवत आहोत, नफा कमवत आहोत। किती नफा कमवत आहोत, 15% का, राइट। लक्षात घ्या। अभी क्वेश्चन क्या है, क्वेश्चन में कॉस्ट प्राइस देके रखा है 420 रुपीज़। वही कॉस्ट प्राइस की जो बैग है, अगर हम उसको सेल करने निकालेंगे तो उसके ऊपर हमें 15% का प्रॉफिट मिल रहा है, ठीक है। तो हमें निकालना क्या है, सेलिंग प्राइस निकालना है। अभी इस क्वेश्चन में, प्रीवियस क्वेश्चन में हमें कॉस्ट प्राइस निकालना था, इस क्वेश्चन में हमें सेलिंग प्राइस निकालना है। कॉन्सेप्ट तो सेम है, क्या करना है, कॉस्ट प्राइस एक साइड लिखना है, सेलिंग प्राइस एक साइड लिखना है। क्वेश्चन के अकॉर्डिंग कॉस्ट प्राइस कितना है, 420 रुपीज़। क्वेश्चन के अकॉर्डिंग सेलिंग प्राइस कितना है, पता नहीं, क्वेश्चन मार्क की लिखो फिर, ठीक है। तो फिर दूसरी बात, 15% प्रॉफिट कमाया हमने, मतलब यहाँ पे कॉस्ट प्राइस कितना पकड़ेंगे हम, 100 रुपये। 100 रुपये के ऊपर 15% का प्रॉफिट हो रहा है, इस बार नफा होता है। 100 रुपयावरती 15% प्रॉफिट होतं आहे, म्हणजे 15 रुपयांचं प्रॉफिट होतं आहे। 15 रुपयाचं प्रॉफिट होत आहे, म्हणजे ती वस्तू आपण कितीला विकत आहोत, 115 रुपयाला विकत आहोत, ठीक है। क्रॉस मल्टीप्लिकेशन करा, वैल्यू येऊन जाईल, ठीक है। अभी फिर से मैं क्या करूँगी, मराठी में एक्सप्लेन करूँगी। प्रश्न काय दिला आहे, कॉस्ट प्राइस दिले प्रश्नामध्ये, कॉस्ट प्राइस खरेदी किंमत दिली 420 रुपये, ठीक आहे। यामध्ये नफा कमवला आपण बॅगेत, बॅग विकून कितीला, 15%ला, 15%चा नफा कमवला आहे, ठीक आहे। दिस इज द प्रॉफिट। सेलिंग प्राइस माहिती आहे का आपल्याला, विक्री किंमत माहिती नाही, फक्त काय सांगितलं इथे, विकल्यानंतर 15%चा नफा झाला आहे, ठीक आहे। तर काय करू आपण, शॉर्टकट काय, कॉस्ट प्राइस लिहा मॅम, एक साईडला सेलिंग प्राइस लिहा। कॉस्ट प्राइस किती आहे, 420 प्रश्नामध्ये। सेलिंग प्राइस दिली का, नाही, क्वेश्चन मार्कला क्वेश्चन मार्क ठेवा। 100 रुपये कॉस्ट प्राइस आपल्याला कन्सिडर करायचं आहे, का, कारण त्याच्यावरती पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला सोपं जातं। 100 रुपयावरती 15%चं प्रॉफिट म्हणजे 15 रुपयांचं प्रॉफिट, 15 रुपयांचा नफा होता आहे, म्हणजे आपण विकतोय कितीला, 115 रुपयाला, ठीक आहे। विचारलं आहे का आता आपल्याला, सेलिंग प्राइस ऑफ द बुक विचारलं आहे, तर आपण शोधणार सेलिंग प्राइस। कसं शोधणार, लक्षात घ्या, क्रॉस मल्टीप्लिकेशन करा। 100 गुणिले क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 420 गुणिले 115, ठीक है। सो क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 420 इंटू 115 अपॉन 100, 0 0 कटला, राइट। अपन 5ने डिवाइड करू, 5 2 जार 10, 5 2 जार 10, एक राहिला, 5 3 जार 15, ओके। 2 2 जार 4, 2 1 जार 21 इंटू 23 करा, 23 1 जार 23 कॅरी 2, 23 2 जार 46, 47 48 येणार आहे, 483 तुमचं काय असणार आहे, विक्री किंमत असणार आहे। अशा पद्धतीने सोप्या वेनी जे आहे आपण अशा क्वेश्चन्सला सॉल्व करू शकतो, ठीक आहे। तर येणारा असा कोणताही टाईपचा क्वेश्चन असेल ज्यामध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस किंवा सेलिंग प्राइस, खरेदी किंमत किंवा विक्री किंमत दिलेली असेल आणि त्यावरती आपल्याला दोन्हीपैकी एक दिलेलं असतं, दोन्हीपैकी एक, खरेदी किंवा विक्री किंमत। यामध्ये काय दिलेलं होतं, पहिल्या प्रश्नामध्ये विक्री किंमत दिली होतं, या सेकंड प्रश्नामध्ये काय दिली, खरेदी किंमत दिलेली होती,
सोबत दुसरा डेटा काय देतात, दुसरा डेटा असा असतो की त्यावरती किती टक्क्याचा लॉस झाला आहे किंवा किती टक्क्याचा तोटा झाला आहे. हाउ मच % ऑफ लॉस और प्रॉफिट विल बी गिवन इन द क्वेश्चन. कितना प्रॉफिट या कितना लॉस हुआ है वो क्वेश्चन में दे रखा होगा. एक तो सेलिंग प्राइस देंगे, नहीं तो कॉस्ट प्राइस देंगे, दोनों में से एक देंगे. और दूसरी चीज़ यहाँ पे क्या देंगे, वो प्रॉफिट परसेंटेज या लॉस परसेंटेज देंगे. ठीक है. और रही बात निकालने के लिए क्या बोलेंगे, सेलिंग प्राइस निकाल सकते हैं या फिर कॉस्ट प्राइस. इस मेथड से हम इजीली निकाल सकते हैं. ठीक है. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. बाय सेलिंग, दिस इज बाय नॉट बी, ओके, राइट हियर वाई. बाय सेलिंग अ बॉटल फॉर ₹270, a shopkeeper incurs a loss of 10%. What is the price should he sell to gain it at the profit of 20%? अभी ये क्वेश्चन का टाइप शायद मैंने एक्सप्लेन किया है या नहीं पता नहीं मुझे, फिर से एक बार एक्सप्लेन करूँगी. ठीक आहे. दिस इज द टाईप 2, प्लीज राईट डाऊन. हा जो क्वेश्चनचा टाईप आहे हा दुसरा टाईप आहे, दुसरा प्रकार आहे. या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये काय दिलं आहे व्यवस्थित आधी प्रश्न समजून घ्या. एखादी बॉटली आपण विकल्यानंतर, एखादी बॉटल जी आहे, बाटली विकल्यानंतर जी आहे आपण 270ला जर विकलात ती बॉटल, तर त्यावरती 10% काय होतं आपल्याला, 10% काय होतं, तोटा होतं आहे, लॉस होतो आहे. ठीक आहे. एक बॉटल 270 रुपयाला विकल्यावरती 10% लॉस झाला, ओके, तोटा होतो. तर ती बॉटल आपण कितीला विकायला पाहिजे, म्हणजे त्या बॉटलची विक्री किंमत किती असायला पाहिजे, त्या बॉटलची विक्री किंमत किती असायला पाहिजे जेणेकरून त्यावरती आपण 20% नफ़ा कमवणार आहोत, प्रॉफिट कमवणार आहोत. फिर से क्वेश्चन समझ लेना. एक बॉटल दे रखी है, कोई भी आर्टिकल है, कोई भी आर्टिकल समझो, ओके, कोई भी आर्टिकल समझो. एक आर्टिकल है, इस आर्टिकल को मैं अगर 270 रुपीज़ में बेच रही हूँ, या कोई भी वैल्यू रह सकती है, राइट, एज पर द क्वेश्चन. अगर एक बॉटल को या फिर आर्टिकल को मैं 270 में बेच रही हूँ, मेरे को 10% का लॉस हो रहा है. ठीक है. तो ये सेलिंग प्राइस दे रखा है. जब सेलिंग प्राइस 270 रहेगा तो मेरे को 10% का लॉस हो रहा है. तो ये सेम आर्टिकल मैंने कितने में बेचना चाहिए, इस सेम आर्टिकल का सेलिंग प्राइस मैंने कितना रखना चाहिए ताकि मुझे इसके ऊपर 20% का प्रॉफिट हो, ओके, प्रॉफिट हो. दिस इज द एक्सपेक्टेड व्हॅल्यू. अपेक्षित व्हॅल्यू काय आहे आपल्याला, 20%चा नफा. आपल्याला झाला आहे काय, 10%चा तोटा होऊन गेला आहे. आपल्याला अपेक्षित काय, 20%चं प्रॉफिट अपेक्षित आहे. मग अशा टाईपच्या प्रश्नाला एक छोटीशी शॉर्ट ट्रिक मी देते, सगळ्यांनी लक्षात घ्यायची शॉर्ट ट्रिक, ओके. तुम्ही जर फॉर्म्युला वाईज जातो बोलला तर ते खूप लेंदी जाते. मी फॉर्म्युला वाईज एक्सप्लेन करा बोललं तर ते पण एक्सप्लेन करेल, नो प्रॉब्लेम, ओके. पण ते खूप लेंदी प्रोसेस आहे, त्यामध्ये तुम्हाला 2 वेगळ्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. आता लक्षात घ्या. आता ह्यात काय, तुम्हाला 270 रुपये काय देऊन ठेवलेली आहे, सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस 270 रुपीज, विक्री किंमत देऊन ठेवली 270. ही विक्री किंमत असताना लॉस कितीचा होत आहे सर, 10%चा लॉस होत आहे. ठीक आहे. तर प्रश्न काय विचारला, विक्री किंमत किती ठेवायला पाहिजे जेणेकरून यावरती प्रॉफिट होईल. कितीचं प्रॉफिट होईल, 20%चं प्रॉफिट होईल. ठीक आहे. तर अशा प्रश्नाला काय कसं हँडल करायचं लक्षात घ्या. 270 इंटू करा, डॅश घ्या. प्लीज व्यवस्थित समजून घ्या. सेलिंग प्राईस जे काय दिलेली आहे 270 गुणिले डॅश करा, ओके. आता वरच्या साईडला तुम्ही अशी व्हॅल्यू लिहिणार जे फ्युचरमध्ये होणार आहे. फ्युचर म्हणजे काय, अपेक्षित आहे आपल्याला. एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपल्याला वरती लिहायची आहे आणि खालच्या साईडला पास्ट व्हॅल्यू लिहायची आहे. म्हणजे जो आपल्याला तोटा होऊन गेला आहे किंवा प्रॉफिट होऊन गेला, नफा होऊन गेला, जे काही होऊन गेलेलं आहे ते खाली लिहायचं, होऊन गेलेलं आहे. पण अपेक्षित काय आपल्याला फ्यूचरमध्ये 20%चं प्रॉफिट अपेक्षित है. 20% का प्रॉफिट हमें एक्सपेक्टेड है फ्यूचर में. जो हम वैल्यू फ्यूचर में एक्सपेक्ट कर रहे हैं उसको ऊपर लिखना है. जो वैल्यू हम पास्ट में हो गया है हमारे साथ, मतलब लॉस हो गया या फिर प्रॉफिट हो गया, वो हम नीचे लिखेंगे. ठीक है. तो अभी इस पर्टिकुलर क्वेश्चन को सॉल्व करने से पहले मुझे बताना, 10% का लॉस हो रहा है. 10% का लॉस हम 100 रुपीज़ पे कैलकुलेट करेंगे. सिमिलरली प्रॉफिट कितने का एक्सपेक्टेड है, 20% का प्रॉफिट एक्सपेक्टेड है. तो 100 रुपये के ऊपर ही हम 20% का प्रॉफिट निकालेंगे. मुझे बताना, मला सांगा, 10%चा लॉस होतो आहे 100 रुपयावरती, म्हणजे कितीचा लॉस होत आहे,
100 रुपयांवरती 10% लॉस होत आहे, म्हणजे मॅम 10 रुपयाचा लॉस आहे, म्हणजे इथे विक्री किंमत किती असणार आहे? 90 रुपये. 100 रुपयांवरती 20% प्रॉफिट होत आहे, म्हणजे 20 रुपयाचं प्रॉफिट होत आहे. बेरीज घ्या, प्रॉफिटमध्ये बेरीज घेतो आपण, म्हणजे 120 रुपयांचं काय होत आहे? इथे प्रॉफिट होत आहे. समजत आहे सगळ्यांना? समजत आहे? परत एकदा मैं एक्सप्लेन करते. मुझे बताना लॉस हो रहा है 10% का, तो मैं इसके ऊपर 100 रुपये के ऊपर कैलकुलेट कर रही हूँ. 10% का लॉस 100 रुपये पे, इट मीन्स हाउ मच लॉस? 10 रुपीज़ का लॉस हो रहा है, इसलिए माइनस कर रही हूँ. 90 रुपीज़ आपकी सेलिंग प्राइस रहेगी. अगर 20% का लॉस बोला था, अगर बोलते वो क्वेश्चन में, तो हम कैसे लेते? 100 रुपये के ऊपर 20% का लॉस मतलब 20 रुपये का लॉस, इट मीन्स 80 रुपीज़ आपकी सेलिंग प्राइस रह सकती थी. पर क्वेश्चन में क्या दिया? 20% दिया, इसीलिए हमने 10% दिया, इसलिए मैंने क्या किया? 10 रुपीज़ का लॉस लिया. सिमिलरली प्रॉफिट दे रखा है 20% का. 100 रुपये के ऊपर 20% का प्रॉफिट मतलब 20 रुपये का प्रॉफिट है, इसलिए ऐड कर रहे हैं 120 रुपये. आई होप अभी 120 और 90 रुपये कैसे आहे आपको समज आ गया होगा, राईट. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? जे काही आपण ट्रिक सांगितली ते वापरा. 270 गुणिले फ्युचरमध्ये जे व्हॅल्यू आहे, अपेक्षित व्हॅल्यू जे आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू जे आहे ती वरती लिहायची, आणि पास्टमध्ये भूतकाळात होऊन गेलेली जी व्हॅल्यू ती खाली लिहायची. मला सांगा, लॉस होऊन गेलेला आहे आपल्याला 90 रुपये, प्रॉफिट अपेक्षित आहे 120 रुपये वरच्या बाजूला. झालं, कॅल्क्युलेशन करा, आन्सर येऊन जाईल. 9 3s are 27. ठीक आहे, इथं राहिला 0. 12 3s are 360 रुपये. क्लिअर सगळ्यांना आय थिंक समजलं असेल. ओके, अशा टाईपचा अजून एक क्वेश्चन घेऊन येते, म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. बाय सेलिंग एन आर्टिकल फॉर ₹45, अ शॉपकीपर इन्कर्स अ लॉस ऑफ 10%. इन ऑर्डर टू अर्न 5% प्रॉफिट, व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस? क्वेश्चन समजून घेऊ परत. आर्टिकल 75 रुपयाला आपण विकतो, विक्री किंमत दिलेली आहे 45 रुपीज़. सेलिंग प्राइस दे के रखा है कितना? 45 रुपीज़. सेलिंग प्राइस जब 45 रुपीज़ रहेगी तब हमें लॉस हो रहा है. लॉस कितने का हो रहा है? 10% का लॉस हो रहा है. ओके, नाउ व्हाट इज क्वेश्चन? सेलिंग प्राइस कितनी होनी चाहिए? सेलिंग प्राइस किती असायला पाहिजे जेणेकरून आपण यावरती प्रॉफिट 5% अर्न करूँ? सेलिंग प्राइस कितनी रहनी चाहिए ताकि हम उसके ऊपर 5% का प्रॉफिट अर्न करें? सेम टाइप ऑफ क्वेश्चन है. मैम 100 रुपीज़ पे कैलकुलेट करेंगे अभी हम. मुझे बताना 100 रुपीज़ के ऊपर 10% का लॉस माने 10 रुपीज़ का लॉस, इट मीन्स सेलिंग प्राइस कितनी रहेगी? 90 रुपये. प्रॉफिट कितना है? 5% का. 100 रुपये के ऊपर 5% का प्रॉफिट है, इट मीन्स 5 रुपीज़ का प्रॉफिट है, मतलब 105 रुपये आपका क्या रहेगा? सेलिंग प्राइस रहेगा. ठीक है, क्या है हमारा ट्रिक? क्या है? 45 कर देना. सेलिंग प्राइस जो कुछ भी रखिए 45 इंटू करना और डैश लिखना. फ्यूचर में जो एक्सपेक्टेड वैल्यू है, फ्यूचर में क्या एक्सपेक्टेड है वो ऊपर लिखना, और पास्ट में जो हो गया वो नीचे लिखना आहे. ठीक आहे, जे अपेक्षित व्हॅल्यू आहे आपल्याला फ्युचरमध्ये प्रॉफिटची, किती? 5%च्या प्रॉफिटची व्हॅल्यू म्हणजे 105 रुपये इथे वरती लिहा, आणि भूतकाळात जे होऊन गेलं, लॉस होऊन गेला, तोटा होऊन गेला कितीचा? 90 रुपये, ते खाली लिहून टाका. राईट. 2s are 2, 5s are 10, 2s are 4, एक राहिला, पॉईंट द्या. 2 5s are 10, 52.5 तुमचं काय येणार आहे? आन्सर येणार आहे. कशाचं? सेलिंग प्राइस. तर सेलिंग प्राइस जेव्हा आपण 52.5 ठेवू तेव्हा तुमचं प्रॉफिट किती असणार आहे? 5% प्रॉफिट. जब हम सेलिंग प्राइस 52.5 रखेंगे तब हमें प्रॉफिट कितने का होगा? 5% का होगा. नेक्स्ट क्वेश्चन इसी टाइप का है. नेक्स्ट क्वेश्चन जो इसी टाइप का आहे, यामध्ये एक चेंज करून घ्या प्लीज. इथे घ्या 360 रुपीज़ 360. क्वेश्चन समजून घेऊ आधी आपण. क्वेश्चन काय आहे? सेलिंग प्राइस, विक्री किंमत जेव्हा एखादा दुकानदार 360 रुपये ठेवत आहे, 360 रुपये जेव्हा तो किंमत ठेवत आहे तर त्याला लॉस होत आहे, तोटा होत आहे कितीचा? 10%चा तोटा झाला. प्रश्न समजून घ्या. एक दुकानदाराने जे आहे 30 रुपये नाही, 360 रुपये. ठीक आहे, 360 रुपये जेव्हा तो विक्री किंमत ठेवत आहे एखाद्या पर्टिक्युलर वस्तूची, तेव्हा त्याला 10% जे आहे काय होत आहे?
लॉस होत आहे. प्रश्न काय विचारला आहे, विक्री किंमत किती असायला पाहिजे जेणेकरून यावरती प्रॉफिट 10% असायला पाहिजे. क्वेश्चन क्या है, सेलिंग प्राइस जब 360 रुपीज़ है तब हमें लॉस हो रहा है 10% का. तो सेलिंग प्राइस कितनी रखनी चाहिए ताकि हमें 10% का प्रॉफिट हो. तो मुझे बताना 10% का प्रॉफिट इज एक्सपेक्टेड. फ्युचरमध्ये आपण अपेक्षित करतोय की 10%चं प्रॉफिट व्हायला पाहिजे. 100 रुपयावरती 10%चं प्रॉफिट म्हणजे 110 रुपये फ्युचरमध्ये आपल्याला अपेक्षित आहेत. सिमिलरली 100 रुपयावरती 10%चं लॉस झालं म्हणजे 90 रुपये आपण मागची सेलिंग प्राईस असणार तुमची 5ची सेलिंग प्राईस. आपल्याला ट्रिक माहिती आहे मॅम, 360 गुणिले करा. ओके, वरच्या साईडला फ्युचरमध्ये अपेक्षित व्हॅल्यू 110 रुपये, खालच्या साईडला होऊन गेलेली व्हॅल्यू 90 रुपये. 0 कटला. ठीक आहे, 9 4 जार 36 0. तर तुमचा आन्सर काय येणार आहे, 40 गुणिले 11 करा, 440 रुपये. सो द सेलिंग प्राईस विल बी वॉट, 440 रुपीज. सो दिस इज हाऊ यू हॅव टू कॅल्क्युलेट दिस टाईप ऑफ प्रॉफिट अँड लॉस क्वेश्चन्स. आणि मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं सोप्या वेनी आज 2 टाईपचे क्वेश्चन घेतले. उद्याचा एक लेक्चर राहील प्रॉफिट अँड लॉसमध्ये, ज्यामध्ये मी राहिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे कंप्लीट करून टाकेल. आजच्या लेक्चरपुरतं एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग इट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला ड्रॉप करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.